गोदावरी काय हो? ये आत विलास. वहिनी चुकलं माझं. अहो हे काय करताय? उठा बरं. वहिनी चुकलं माझं, मला माफ करा. अहो मी तुमचा गुन्हेगार आहे. तुमच्या सौभाग्यावर घाला घातलाय मी. स्वतःच्या सख्या भावावर हात उगारलाय. वहिनी तुम्ही मला हवी ती शिक्षा करा. माझे हात तोडा, मला उलट टांगून ठेवा, मला 8 दिवस उपाशी ठेवा. मोठं पाप घडलंय माझ्या हातून. खरंच चुकलं माझं, माफ करा. चुकलं माझं. अहो भाऊजी काय करताय? उठा, पाय सोडा बरं. नाही वहिनी, तुम्ही मला माफ केल्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही. अहो तुम्ही उठा बरं आधी. तुम्ही तरी सांगा ना हो यांना. उठा हो भाऊजी. विलास पुरे आता उठ. नाही दादा, माझं पाप एवढं मोठं आहे की मी आयुष्यभर वहिनींचा पाय पकडून राहिलो तरी त्याचा प्रायश्चित्त होणार नाही. अहो बरं, मी क्षमा करते, हवं तर, पण उठा आधी. तुमच्या दोघांचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही मी. वहिनींचे पाय धुवून रोज तेच पाणी तीर्थ म्हणून पीत जाईन मी. तुला असलं काही एक करण्याची गरज नाहीये. तुला तुझ्या चुकांची जाणीव झाली आणि यापुढे नीट वागलास तरी पुरेस आहे. हे बघ, खोबाडीत मारून घेतली मी स्वतःला. आता कानाला खडा, वाईट मार्गाला लागायचंच नाही. वहिनी तुम्हाला म्हणून सांगतो, मी जेव्हा तुरुंगात होतो तेव्हा आपली कुलदेवता माझ्या स्वप्नात आली होती. मला म्हणाली, भक्ती मार्गाला लागलास तरच तुझी पाप दुखती जातील. आता माझं ठरलं, चांगलं वागायचं, जबाबदार व्हायचं आणि देवाच्या सेवेत स्वतःला वाहून घ्यायचं. माझ्यामुळे आपल्या घराची आबरू गेली, पण मी ती परत मिळवेन. बघाच तुम्ही. बर, ते पुढे बघू. तू आधी बाबांना भेटून ते तुझी कधीपासून आठवण काढताय. हो, आत्ता जातो. त्यांचाही गुन्हेगार आहेच मी. विलास, मी पुढचे 2-3 दिवस दौऱ्यावर जाणार आहे. हो. खूप विश्वासाने क्षमा करून तुला सोडवले तुरुंगातून. माझ्या विश्वासाला तडा जाणार नाही याची जबाबदारी तुझी. दादा, तू म्हणत असशील तर पुन्हा 3 दिवस कोठडीत जाऊन बसतो. नाही, त्याची काही गरज नाही. दादा, तुझे उपकार कसे विसरीन मी. मी तुला शब्द देतो, मी काहीही वाईट करणार नाही. तू निश्चिंत राहा. माझं वचन आहे तुला. ठीक आहे. बाबांना भेटून येतो. काळजी घे स्वतःची. येतो. सिंधू, सिंधू, काकू, सिंधू कुठे आहे ग? सिंधू? मला नाही माहित बुवा, इथे नाही आली ती. मग हे कोणाचे पाय आहेत? घरात खूप उंदीर झालेत वाटतं. अरे सोड. काकू, तू नेहमी तिची बाजू घेतेस ना. आज मी तुझं काहीच ऐकणार नाहीये बरं का. तुला माहितीये, आजी देव बाप्पा समोर मला मूर्ख म्हणाली. सिंधू, काय चुकलं माझं? शनिवारी काहीतरी मौज करायची असं आम्ही शाळेत ठरवत होतो आणि हा म्हणाला आपण सिंहगडावर जाऊ. अगं बाई, सिंहगडावर? बघ ना, मी याला म्हंटल होतं की मामांची परवानगी देणार नाही. मग काय, आणि गेला विचारायला आणि झाली फजिती. मी विचारायचं धाडस केलं ते बघ की. मला तुमच्यासारखं नुसतं गाणी म्हणायला किंवा चित्र काढायला मला नाही मौज येत. मला काहीतरी वेगळं करायचंय, कुठेतरी फिरायला जायचंय. अरे उलट सिंधू म्हणते ते बरोबरच आहे.
चित्र काढायला खेळ खेळायला किती मौज येते नाही. तुला मी तिचीच बाजू घेणार ना. जा, आता मला काही करायचंच नाहीये. बर, तुम्ही दोघं एक काम करा. तुम्ही दोघं ना इथे जवळच कुठेतरी फिरायला जा आणि तिथे जाऊन चित्र काढा, खेळ खेळा, गाणी म्हणा. मग तर झालं, दोघांच्याही मनासारखं होईल. पण बाबा नाही जाऊ देणार. ते म्हणतील शनिवारी पेढीवर येऊन काम शिक. तू त्याची चिंता करू नकोस, मी बोलते भाऊजींशी. पण तुम्ही दोघांनी जवळच कुठेतरी जा आणि अंधार पडायच्या आत घरात या. माझ्या डोक्याला चिंता लावू नका हो. आणि माझ्या शब्दावर तुम्हाला पाठवतीये, त्यामुळे माझा शब्द खाली पडू देऊ नका. काय सिंधू, चालेल ना? हो चालेल. ऐकलंस ना देवव्रत,